तुलसी विवाह पूजन. तुलसीचे जो सदैव स्मरण करतो तो श्रीकृष्णाचा निस्सीम भक्त बनतो. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, मी त्या भक्ताच्या हृदयी मंदिरात राहतो, संतांच्या संगतीत राहतो आणि तुळशीचे जेथे मनोभावे पूजन केले जाते तेथे माझे वास्तव्य असते. तुळशी ही श्रीकृष्णास अत्यंत प्रिय आहे. जेव्हा कार्तिक महिन्याच्या शुद्ध एकादशीला किंवा द्वादशीला तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. त्यानंतरच वधूवरांचे विवाह करण्याची पद्धत आहे. अस्तमान सायंकाळी समयी करायचा असतो. ज्या घरात तुळशी कुंडी ठेवलेली असते किंवा ज्याच्या घरासमोर तुळशी वृंदावन असते ते तुळशी विवाह समारंभ मोठ्या थाटाने उत्साहाने साजरा करतात. तुळशी वृंदावन किंवा कुंडी चांगली रंगवावी, त्यावर श्रीकृष्णाय नमा असे लिहून आदल्या दिवशी तुळशी वृंदावनात किंवा कुंडीत चिंच आवळा घालून ठेवावे. शिवाय आदल्या दिवशी केळवण म्हणून गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा. तुळशी वृंदावनाच्या बाजूस उसाचे पेर ठेवावे. भारतात तुळशी विवाह करण्याची प्रथा पुरातन काळापासून सुरू आहे. काही ठिकाणी तुळशीची गौरीप्रमाणे पूजा करतात. तिला साडी, चोळी, नाकात नथ, सोन्याचे चांदीचे दागिने घालतात. सोन्याच्या मणी, मंगळसूत्र व खणा नारळाची तिची ओटी भरतात. तुळशीला नैवेद्याचे गोड पदार्थ घरच्या घरी परंपरेनुसार करून दाखवावा. पूजेसाठी उपकरणे तांब्या, ताना, पाळी, फुलपात्रे, पूजेची ताट, निरंजनी, समई, धूपपात्र, कर्पूरपात्र, घंटा ही सर्व उपकरणे पूजेला असावी. उपचार साहित्य: हळद, कुंकू, गंध, अक्षदा, गुलाल, अंबीर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, गूळ, खोबरं, खारका, बदाम, 5 प्रकारची फळे, करडा, फणी, पंचामृतासारखी दही, दूध, मध, तूप, साखर, शिवाय तांदूळ, गहू व सुटी नाणी आणि कपड्याची वस्त्रे, गळसळी, बांगड्या, चौरंग, पाट, फुले, सुटी फुले व फुलांचे 2 हार असावे.